नमस्कार मंडळी, तर तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे आईस कँडी आणि आईस क्यूब। कशाचं तर मी या कोकम सिरपचं। चला तर आता मी बनवायला सुरुवात करते। तर मी इथे 2 ग्लास पाणी घेते आहे। त्याच्यामध्ये मी 4 टेबलस्पून साखर घेणार आहे। तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही साखर थोडी कमी करू शकता। आता मी 4 टेबलस्पून सिरप घेणार आहे, कोकम सिरप। अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि आता चांगलं ढवळून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे वितळली पाहिजे। तर मी इथे 2 पॅकेट जलजिरा वापरणार आहे। जलजिरा नक्की वापरा, कारण ज्यूसला चांगली टेस्ट येते। आंबट तिखट असा गोडपणा वगैरे असं छान लागतं। तर तुम्ही नक्की वापरा जलजिरा। ते मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता माझ्याकडे प्लॅस्टिकचा मोल्ड आहे कँडी बनवायचा, तर त्याच्यामध्ये मी हे ज्यूस थोडं थोडं टाकून घेते। आता ह्याच्यावरती मी हा पेपर लावते, फॉईल पेपर। व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आहे। व्यवस्थित पॅक झाल्यानंतर टूथपिकने आपण त्याला होल पाडून घेणार आहोत। तर ह्या माझ्याकडे स्टिक आहेत, त्या मी एक एक टाकून घेणार आहे। या अशा फॉईलमध्ये टाकल्यानंतर त्या स्टिक आहेत ना, चांगल्या उभ्या राहतात, क्रॉस होत नाहीत। तर असं तुम्ही नक्की करून बघा। आणि आता हे मी सेट करायला ठेवणार आहे पूर्ण रात्रभर। आता हे राहिलेलं ज्यूस आहे, त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून सिरप टाकून घेते। हा माझ्याकडे चॉकलेट मोदक मोल्ड आहे, त्याच्यामध्ये मी हे ज्यूस भरून घेणार आहे। मला जास्तीचे आईस क्यूब बनवायचे होते, म्हणून मी आता हे 2 ट्रे मी वापरले। आणि मी जे आता 1 टेबलस्पून जे ज्यूस वापरल्याचं कारण काय माहिती आहे, तर जेव्हा आपण ज्यूस बनवणार आईस क्यूब टाकून, त्यावेळी आपण पाणी ॲड करणार आहोत। तर त्या पाण्यामुळे ज्यूसचा गोड आंबटपणा कमी झाला नाही पाहिजे, याच्यासाठी मी 1 टेबलस्पून अजून त्याच्यामध्ये सिरप ॲड केलं आहे। आता हे माझे असे ट्रे भरून झालेले आहेत। आता हे पण आपण सेट करायला फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत। आता हे बघा, पूर्ण रात्रभर सेट करायला ठेवलेलं। आता ही आईस कँडी माझी पूर्णपणे सेट झालेली आहे। ते आता आपण बघूया कशी सेट झाली आहे ती। असं फॉईल पेपर काढून घेतलंय। आता एक एक कँडी मी काढून घेणार आहे। अशी छान अशी आईस कँडी आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसते, मस्त। थोडंसं मी जलजिरा टाकते त्याच्यावरती, अजून भारी टेस्ट येईल आपल्या आईस कँडीला। हे बघा, आता आपले आईस क्यूब रेडी झालेले आहे। हे एक एक मी आता वाटीमध्ये काढून घेते आहे। आता ह्याचा आपण ज्यूस बनवणार आहोत। तर तुम्ही कुठून बाहेरून आल्यानंतर तुम्हाला ज्यूस बनवायला कंटाळा येत असेल, तसे आईस क्यूब तुम्ही बनवून ठेवा, म्हणजे तुम्ही पटकन ज्यूस बनवून पिऊ शकता। मी आता हे ग्लासामध्ये आईस क्यूब टाकून घेते, त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत। आणि हे मी ज्यूसचं जे प्रमाण तुम्हाला दिलं आहे एकदम परफेक्ट आहे। तुमच्याजवळ जर मी वापरलेला स्पून नसेल तर तुम्ही नॉर्मल छोटा स्पून वापरू शकता, पण मी साखर 4 चमचे वापरले आहे, सिरप 4 चमचे वापरले, तर तुम्हाला ते सगळं डबल करावं लागेल, म्हणजे 8-8 चमचे वापरावं लागेल। आता हे मी हे पाणी टाकून चांगलं ढवळून घेतलं आहे। आता थोडंसं मी जलजिरा टाकते, त्याच्यामुळे अजून टेस्ट वाढेल आपल्या ज्यूसची। आणि त्याला आता मी हे लिंबूचं स्लाईस लावून गार्निशिंग केलं आहे। हे बघा, असं आपलं ज्यूस रेडी झालं आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचं समर वॅकेशन मस्तपैकी एन्जॉय करा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।